जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज भाद्रपद पौर्णिमा या श्रीमद भागवत ग्रंथाच्या वाचनाने किंवा सप्ताहाच्या निमित्ताने 4 महिने फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे भाद्रपद, आषाढ, श्रावण आणि कार्तिक. भाद्रपद नवमी ते भाद्रपद पौर्णिमा म्हणजे आजची तिथी, या काळामध्ये पहिलं भागवत जे आहे, जे परीक्षित राजांनी साठी शुकदेवाने सांगितलेलं होतं. म्हणजे या भागवताची निर्मिती या शुकपरीक्षिती संवादाने जी झाली, त्यामधला समाप्तीचा आजचा दिवस म्हणजे भाद्रपद पौर्णिमा. याला आपण पृष्ठपदी पौर्णिमा असं म्हणतो. म्हणून हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा श्रीमद भागवताच्या दृष्टीने. त्यानंतर जेव्हा मूळ भागवत झालं, त्यामध्ये पद्मपुराणाचा सहाय्य घेऊन त्याचं महात्म्य लिहिण्यात आलं. ते महात्म्य जे आहे, त्या महात्म्यामध्ये जे वर्णन आपण या आपल्या प्रवचन मालिकेत सुरुवातीला ऐकलं, ते गोकर्णाने केलेलं भागवत, आपले बंधू जे प्रेत योनीमध्ये गेलेले होते त्या धुंदुकारीसाठी केलेलं जे भागवत आहे, ते आषाढ महिन्यामध्ये झालं. आणि फक्त श्रवण करणाऱ्यांपैकी एका धुंदुकारीचाच त्यामध्ये उद्धार झाला, इतर लोकांचा झाला नाही. असा जेव्हा गोकर्णाने प्रश्न विचारला, तेव्हा त्यांना पुन्हा एकदा भागवत करण्याची प्रेरणा झाली. आणि ते दुसरं भागवत जे आहे ते श्रावण महिन्यामध्ये झालं. आणि त्यावेळेस त्या तुंगभद्रा नदीच्या काठी असणाऱ्या आत्मदेवाच्या त्या गावामध्ये, त्यांच्या घरामध्ये दुसरं भागवत झालं. ते मात्र श्रावण महिन्याचं झालं. आता चौथं जे आहे भागवत, ते म्हणजे सनकादिक ऋषींनी नारदांसाठी सांगितलेलं भागवत कथा जी आहे, ती कार्तिक शुद्ध नवमी ते कार्तिक पौर्णिमा, हे सगळे भागवत जे आहेत चारही, हे नवमी तिथीपासून पौर्णिमा तिथीपर्यंत झालेले आहेत. आणि क्रमाने भगवंतांनी जेव्हा आपला देह ठेवला, की भगवंत निजधामाला गेले आणि त्यांनी या श्रीमद भागवतामध्ये स्वतः प्रवेश केला, त्यानंतर 30 वर्षांनी परीक्षित शुकदेव यांचा भागवत झालं. त्यानंतर पुढे अजून 200 वर्षानंतर धुंदुकारी आणि गोकर्ण यांचं भागवत झालं. आणि त्यानंतर पुन्हा 30 वर्ष झाल्यानंतर
सनकादिक ऋषी आणि नारद यांचं भागवत झालं. असे हे पूर्वीचे संदर्भ या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे लक्षात ठेवायला पाहिजे. आता दुसरं म्हणजे इतर जे पुराण आहेत त्या पुराणांचे पंचलक्षणं आहेत. फक्त 5 लक्षणं प्रत्येक पुराणामध्ये आहेत, पण श्रीमद्भागवत याला महापुराण असं म्हणतात. त्याचं कारण की या ठिकाणी 10 लक्षणं आहेत. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमुदयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रयः. दुसऱ्या स्कंदामध्ये 10व्या अध्यायामध्ये हा पहिला श्लोक दिलेला आहे. अत्र या ठिकाणी सर्ग विसर्ग स्थान पोषण उदयः उदय, त्याच्यानंतर मन्वंतर ईशानुकथा निरोध निरोध आणि मुक्ती आणि आश्रय असे श्रीमद्भागवताचे 10 विषय आहेत. त्यापैकी आपण पाहिले की स्कंद पहिला आणि स्कंद दुसरा यामध्ये श्रीमद्भागवताचे अधिकारी कोणासाठी हे भागवत सांगितलेलं आहे, तर तो अधिकार ज्यांना आहे ते खरे अधिकारी आहेत आणि आपण फक्त सगळे श्रवण करणारे आहोत. पण आपल्या ठिकाणी तो अधिकार अजूनही प्राप्त झालेला नाही. म्हणून आपल्याला एकानंतर एक श्रीमद्भागवताचे सप्ताह भागवताचे प्रवचनं ही सगळी ऐकण्याची आपल्याला आवश्यकता वाटते आणि मनामधून ती इच्छा निर्माण होती. ही सुद्धा एक भगवंताची कृपाच आहे आणि त्याचं वर्णन पहिल्या स्कंदामध्ये केलेलं आहे. आणि दुसरा स्कंद जो आहे श्रीमद्भागवताचा त्याला साधन स्कंद असे म्हणतात. म्हणजे भगवंताची भक्ती करणे आणि भक्ताने ती केली पाहिजे. कारण काय, आपण त्या अधिकारापर्यंत गेलं पाहिजे, पण त्यापर्यंत जाण्यासाठी कोणता मार्ग आहे हे सांगणारा द्वितीय स्कंद आहे, ज्यामध्ये चतुश्लोकी भागवताचा सुद्धा अंतर्भाव झालेला आहे. आणि मग तिसऱ्या स्कंदापासून सर्ग विसर्ग स्थान पोषण उदयः मन्वंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय असे 10 विषय एकेका स्कंदामध्ये घातलेले आहेत. त्यापैकी आता आपण 5व्या स्कंदामध्ये प्रवेश करीत आहोत. 4था स्कंद आपण पाहिला, त्यामध्ये 4 पुरुषार्थांचं वर्णन केलेलं आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माचं पुरुषार्थाचं वर्णन करताना दक्षाचा यज्ञ, सतीचं त्या ठिकाणी येणं, अपमान, सतीचा अग्निप्रवेश, दक्षाचं शिर जे आहे ते धडापासून वेगळं करणं, पुन्हा भगवंताची आराधना आणि पुन्हा ते दक्षाला अजात शिर प्राप्त होणं, हा सगळा भाग त्यामध्ये आहे. नंतर अर्थ, त्यामध्ये ध्रुवाची कथा आहे. अर्थ म्हणजे अर्थार्जन असा नुसता अर्थ नसून अर्थ म्हणजे या ठिकाणी काय प्राप्त करायचं, ध्रुवाची कथा आहे. ध्रुवाने एवढं सगळं भगवंताचं सगळं साक्षात्कार झाला, पण ते ध्रुवाने शेवटी काय मागितलं, तर ते राज्यच मागितलं, त्याचा परिणाम म्हणून 36,000 वर्ष राज्य केलं. आता पुढे काम पुरुषार्थ जो आहे तो काम म्हणजे फक्त विषय वासनाची तृप्ती नाही, पण काम म्हणजे भक्ती हे सुद्धा काम येते. म्हणून भक्तीच्यासाठी राजा पृथूचं आख्यान आपण 4थ्या स्कंदामध्ये ऐकलेलं आहे. आणि शेवटी मोक्ष हा जो पुरुषार्थ आहे तो प्राप्त होण्यासाठी पुरंदराची प्रतिकात्मक कथा जी आहे ती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. याप्रमाणे 4 स्कंद आपले झाले. आता आपण 5व्या स्कंदामध्ये प्रवेश करीत आहोत, ज्याचं नाव स्थान असं आहे. याचा मूळ विषय काय म्हणजे स्थान म्हणजे भक्ती आणि त्या भक्तीचा परमेश्वराच्या प्राप्तीसाठी होणारा उपयोग हे जे आहे ते, पण हे करायचं कुठे, तर त्यासाठी स्थान हा विषय आहे. म्हणून स्थान म्हणजे की एक ठिकाण, भौगोलिक मर्यादा, की ती मर्यादा या ठिकाणी करून दिलेली आहे. तो 5वा स्कंद आहे. म्हणून 5व्या स्कंदाला आपण आता सुरुवात करत आहोत. त्या स्कंदाच्या सुरुवातीपूर्वी 5व्या स्कंदातील पूर्ण विषय जे आहेत ते विषय आपल्याला समजले पाहिजेत. त्यासाठी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सर्वप्रथम चतुश्लोकी भागवताचे श्लोक आणि 5व्या स्कंदाचा विषय म्हणजे वेगवेगळ्या स्कंदामध्ये 26 अध्यायामध्ये कोणकोणते विषय घेतलेले आहेत ती अवतरणी का. श्री भगवान वाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणविदितं मया
यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तते मदनुग्रहात्। अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं पश्चादहं यदेतच्च योगशिष्ये तसोऽस्म्यहं। वृत्तेऽर्थं यत्प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। आता अवतरणिका 5व्या स्कंदाची, ज्यामध्ये 26 अध्याय आहेत. पंचम स्कंद प्रथमोध्यायात प्रियव्रत चरित्र विख्यात, अग्निंध्र चरित्र द्वितीयात, नाभी चरित्र तृतीय, वृषभदेवाचे राज्यशासन चतुर्थोध्यायात निरूपण, पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान, अवधूत होणे वृषभाशी, षष्ठोध्यायात ऋषभदेवाचा देहांत, सप्तमी भरतचरित्र, अष्टमी मृगजन्म भरताशी, नवमोध्यायात विप्रवंशी जन्माला भरत, रौगणा भेटला जड भरत, दशमोध्यायी, द्वादशोध्यायी कथा रौगण भरत संवाद वार्ता, त्रयोदशी भवाटवी गाथा, संशयनाश रौगणाचा, चतुर्थोध्याया माझी भवाटवीची बोधराजी, भरतवंश पंचदशा माझी, भुवनकोश कथा षोडशी, गंगाकथा सप्तदशोध्यायात, संकर्षणस्तुती शिवकृत, अष्टादशोध्यायात भिन्न भिन्न वर्ष वर्णन, किंपुरुष भारतवर्ष वर्णन, 19व्यात निरूपण, षटद्वीप लोकालोक पर्वत वर्णन 20व्यात निवेदिले, सूर्यरथ त्याची गती 21व्यात निस्थिती, भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिली, शिशुभार चक्र वर्णन ते 23व्यात निरूपण, राहू स्थिती अतलादी वर्णन 24व्या माझी, संकर्षण विवरण स्तुती 25व्यात निस्थिती, विभिन्न नरकगती 26व्यात वर्णिली. असा 26व्या अध्यायांचा हा 5वा स्कंद आहे. आता आपण या 5व्या स्कंदातल्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. पंचम स्कंद प्रथमोध्याय हा प्रियव्रत चरित्र. आता प्रियव्रत कोण, तर पुन्हा मागचं थोडंसं सांगावं लागेल. आपण पाहिलं की मनु आणि शतरूपा यांचे जे पुत्र आहेत ते 3 मुली आणि 2 मुलं यांचं वर्णन आलेलं आहे. आकुती, प्रसूती आणि देवहूती. आणि 2 मुलं जे आहेत, पुत्र जे आहेत ते उत्तानपाद आणि प्रियव्रत. त्यापैकी आकुती यज्ञाशी जिचं लग्न झालं, त्यानंतर प्रसूती जी आपल्या 4थ्या स्कंदामध्ये दक्षाच्या कथेमध्ये दक्ष आणि सती यांच्यामध्ये आहे प्रसूती. त्यानंतर देवहूती माता जिचं वर्णन 3य स्कंदामध्ये आलेलं आहे. कपिल महामुनी जिच्या पोटी जन्म झाले आणि 9 कन्या. त्यानंतर उत्तानपाद राजाचं वर्णन 4थ्या स्कंदामध्ये आलं, जे आत्ताच आपण पाहिलं. आणि त्यानंतर आता या 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रत राजाचं चरित्र आहे. प्रियव्रत चरित्र सांगताना परीक्षित राजाचे शुकदेवांना प्रश्न आहेत. प्रियव्रतो भागवत आत्मा राम कथम मुने ग्रहे अरमत यन्मूलः कर्मबंध प्रभावः न नूनं मुक्तसंगानां तादृशानां द्विजर्षभ ग्रहेषु अभिनिवेशोऽयं पूसां भवतुम् अर्हति. महता खलु विप्रर्षे उत्तमश्लोकपादयोः छाया निवृत्तचित्तानां न कुटुम्बे स्पृहाम् इति. संशयोऽयं महान् ब्रह्मन् दारागारसुतादिषु सक्तस्य यत्सिद्ध बुध कृष्ण च मतिर् अच्युता. 4 श्लोकामध्ये परीक्षित राजाने प्रश्न विचारले आहेत. ते म्हणतात, मुनिवर्य शुकदेवांना म्हणतात, महाराज प्रियव्रत जो आहे तो भगवत भक्त होता, आत्माराम होता, नित्यतृप्त होता, त्याला काहीही मिळवायची इच्छा नव्हती आणि त्याचा तसा स्वभाव पण नव्हता. पण ज्यात गुंतल्यामुळे मनुष्याला
आपल्या मूळ स्वरूपाची विस्मृती होते आणि तो कर्मबंधनामध्ये अडकला जातो, तो गृहस्थाश्रम या अशा प्रिय व्रताला का प्राप्त झाला? हे विप्र, अशा निसंग महापुरुषांच्या गृहस्थाश्रमाविषयी असा आग्रह असणे मुळीच योग्य वाटत नाही. निस्पृहसुद्धा आहे आणि गृहस्थाश्रमीसुद्धा आहे, हे काही जोड्या बरोबर नाहीत असं वाटतं. म्हणून हा प्रश्न राजाने त्या ठिकाणी शुकदेवांना विचारलेला आहे. पुढे ते म्हणतात की ज्यांचं चित्त हे भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय घेतलेला आहे आणि त्यामुळे ज्याचं चित्त सर्वार्थाने शांत झालेलं आहे, अशा महापुरुषाची आसक्ती कुटुंबामध्ये असणं हेच मला काही बरोबर वाटत नाही. हे कसं काय होऊ शकलं? मग आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी म्हणतात, महाराज प्रियव्रताने स्वतःचं स्त्री, घर, पुत्र इत्यादींमध्ये आसक्त होते आणि तरीसुद्धा त्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतली. माऊली जसं म्हणतात, असोने संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणच करी. असोने संसारी, संसारामध्ये आहे म्हणून भगवंताची प्राप्त होणार नाही असं नाही, की संसार हा सुद्धा भगवंताच्या प्राप्तीसाठी सहाय्यभूत होऊ शकतो, ते सुद्धा एक साधन होऊ शकतं. म्हणून त्यांची भगवान कृष्णांमध्ये अविचल अशी भक्ती होती आणि मग तरी पण ते या ठिकाणी या संसारामध्ये का प्राप्त झाले, त्यांना संसार का करावा लागला, असे अनेक प्रश्न या ठिकाणी विचारले. आता शुकदेव या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देतात. राजा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. ज्याचे चित्त अखंडपणे या भगवंताच्या रसामध्ये डुंबलेला आहे, जो भगवंताच्या चिंतनामध्ये अहोरात्र असतो, त्याला कोणताही अडथळा आला तरी तो इतका दृढ संकल्प त्याच्यामध्ये असतो की असा भगवंताचा भक्त जो आहे तो सहसा आपला भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सोडत नाही. प्रियव्रत खरा भगवत भक्त होता हे खरं आहे, पण त्यांनी नारदांच्या चरणाची सेवा केल्यामुळे त्यांना परमार्थ बोध प्राप्त झाला होता आणि आता ब्रह्मज्ञानाची दीक्षा नारदांकडून ते घेणार होते प्रियव्रत राजा. पण त्याच वेळेस प्रियव्रताचे वडील म्हणजे मनु आणि शतरूपा हे त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि मनु आणि शतरूपाने म्हणजे मनुराजाने त्याला आज्ञा केली. आता वडिलांनी आज्ञा केली की तू आता राज्यकारभार पहा. अखंड समाधी योगामध्ये असणाऱ्या या प्रियव्रताला आता राज्य करणं भाग पडलं, कारण पित्याची इच्छा आहे, त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करता येणार नाही. आणि हे मनात आल्यामुळे प्रपंचाचा वाढीचा विचार जो आहे तो त्या ठिकाणी आला आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मनु शतरूपा होते, प्रियव्रत राजा होते, त्या ठिकाणी ब्रह्मदेव स्वतः भगवान चारी वेद आणि आपले मानसपुत्र यांना घेऊन पार्षदांना बरोबर घेऊन सत्यलोकातून त्या ठिकाणी प्रगट झाले. आता आकाशामध्ये ही सगळे विमानं दिसले, या प्रियव्रतांना दिसले, तेव्हा त्यांना असं दिसलं की या ठिकाणी इंद्रादी देवतासुद्धा या ब्रह्मदेवांचे पूजन करीत आहे. सिद्ध, गंधर्व, साध्य, चारण, मुनिजन हे सुद्धा बरोबर आहेत आणि सामूहिक रीतीने ते त्यांची स्तुती करत आहेत. गंधमादन पर्वत जो आहे, ज्या ठिकाणी खिंड आहे, त्या खिंडीमध्ये दोन्हीकडे पर्वत असल्यामुळे मध्ये नेहमीच अंधार असणार, पण ब्रह्मदेवांच्या आगमनाने तो सगळा प्रकाशित झालेला भाग जो आहे तो सुद्धा त्यांना दिसला. आता ब्रह्मदेवाचं वाहन जे आहे ते हंस आहे आणि या हंसावर आरूढ होऊन भगवान ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. त्यामुळे स्वयंभू मनु आणि प्रियव्रत राजाने त्यांचं उचित असं स्वागत केलेलं आहे. नारदांनी आपल्या वडिलांची म्हणजे ब्रह्मदेवांची, कारण नारद हे सुद्धा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत, त्यांनीसुद्धा त्यांची पूजा केलेली आहे आणि सगळ्यांचं स्वागत केल्यानंतर प्रियव्रताकडे हास्य मुद्रेने पाहत श्री ब्रह्मदेव म्हणतात, निबोधताददे मृतं ब्रवीमि मासुयितुं देव अर्हस्य प्रमेयं वयं भवस्ते तात एष महर्षिर वहाम सर्वे विवशा यस्य दिष्टम. की तुला आता मी एक मोठा सिद्धांत सांगणार आहे.
तो सिद्धांत काय आहे तो तू लक्षपूर्वक ऐक, की भगवंताच्या या लीलाकडे तू कुठल्याही दोषदृष्टीने पाहू नकोस. स्वतः मी म्हणजे ब्रह्मदेव, महादेव, तुझे पिता स्वयंभव मनू आणि तुझे गुरु असणारे नारद हे सुद्धा त्यांच्या अधीन राहून त्यांच्या प्रेरणेने सगळ्या आज्ञांचे पालन करीत असतो. त्यामुळे जो आपल्या तपाचं बल, विद्येचं बल, योग बल, बुद्धिबल, अर्थशक्ती, धर्मशक्ती यांच्या जोरावर आपल्यासमोर आलेलं कर्म टाळू शकतो असं ज्याला वाटत असेल तो कुठल्याही प्रकारे ते कर्म टाळू शकत नाही. पुढे म्हणतात, भवाय नाशाय च कर्म कर्तुम शोकाय मोहाय सदा भवाय सुखाय दुःखाय च देहयोगम अव्यक्तदिष्टम जनतांग धत्ते. सर्व जीवांना ईश्वराने दिलेलं हे शरीर प्राप्त झालेलं आहे आणि त्या शरीराच्या धर्माप्रमाणे जन्म, मरण, शोक, मोह, भय आणि सुख दुःख हे प्रत्येकालाच भोगावं लागतं आणि कर्म करण्यासाठीच हा आपण देह धारण केलेला आहे. ज्याप्रमाणे नाकात वेसण घातलेला पशु मनुष्याने जेवढं ओझं आपल्या खांद्यावर आपल्या पाठीवर दिलेलं असेल ते तो वाहतो तो पशु, त्याप्रमाणेच वेदवाणी रूप दोरीने गुण आणि कर्म यात जखडलेले आम्ही सर्व जीव आहोत आणि म्हणून कर्मानेच आपण भगवंताची पूजा केली पाहिजे. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव, असं समर्थ आपल्याला सांगतात. जसा एखादा आंधळा आहे त्याला पुढचं काही दिसत नाही, पण जो डोळस आहे त्याचा हात पकडून त्याला अनुकरण करावं लागतं. तसं त्या भगवंताच्या इच्छेनुसारच सर्वांना आपले कर्म हा देह आहे तोपर्यंत करावे लागतात. मुक्त पुरुषसुद्धा प्रारब्धाने भोग भोगीत असताना हे शरीर धारण करतात आणि त्या अवस्थेतसुद्धा त्यांच्या ठिकाणी मीपणा नसला तरी भगवंताच्या इच्छेनुसार त्यांना दुसरा जन्म घ्यावा लागतोच. आता पुढे एक श्लोक महत्त्वाचा यामध्ये सांगितला आहे, भयं प्रमत्तस्य वनेष्वपि स्यात् यतस्स आस्ते सहषट सपत्नः जितेंद्रिय स्यात् मरते बुधस्य ग्रहाश्रमः किन्न करोत्यवद्यम. जो पुरुष इंद्रियांच्या अधीन असतो तो जंगलाच्या मध्ये जरी त्याने प्रवेश केला तरी, कारण इंद्रियांच्या अधीन असल्यामुळे इंद्रियांच्या जसे धाव असेल त्याप्रमाणे त्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न होतात. हे जरी असले तरी त्याला जन्ममरणरूप भय असतेच. न जिंकलेले मन आणि इंद्ररूपी 6 शत्रू हे घेऊनच तो त्या ठिकाणी आलेला असतो, कारण हे त्याचा पिच्छा कुठेच सोडत नाही. आणि 6 शत्रू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. या 6 शत्रूंना जिंकण्याची ज्याची इच्छा असेल त्याने जंगलामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. त्याने घरामध्ये राहूनच या इंद्रियांना वश करण्याचा प्रयत्न करावा. किल्ल्यामध्ये सुरक्षित राहून युद्ध करणारा राजा आपल्या शत्रूंना, प्रबळ शत्रूंना तो जिंकतो आणि जेव्हा शत्रू थोडा कमी झालेला, क्षीण झालेला दिसतो तेव्हा तो राजा स्वतःच्या इच्छेनुसार वागू शकतो. मग भगवंताच्या चरणकमलाच्या कळ्यारूपी या किल्ल्यामध्ये राहून जो या 6 शत्रूंना ज्याने जिंकले असं जो असेल त्यांनी भगवंताच्या आज्ञेप्रमाणे या शरीराच्या प्राप्तीनंतर जे भोग आहेत ते उपभोग घेतले पाहिजे आणि तरी पण निसंग होऊन आत्मस्वरूपामध्ये राहिलं पाहिजे, अशी आज्ञा त्या ठिकाणी भगवंताची म्हणजे ब्रह्मदेवाकडून झालेली आहे. शुकदेव या ठिकाणी म्हणतात, ब्रह्मदेव जेव्हा असे म्हणाले तेव्हा स्वतः प्रियव्रताने नम्रपणे मस्तक झुकवले आणि ती आज्ञा शिरसावंद्य मानली आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रसन्न मनाने भगवान ब्रह्मदेवांची शास्त्रोक्त पूजा केली. ब्रह्मदेव आता पुढे प्रियव्रता आणि नारद यांच्याकडे पाहत ब्रह्मदेवाने पुन्हा आपल्या लोकांमध्ये गमन केलेलं आहे. या ठिकाणी मनोराजाने प्रियव्रतावर आपला सगळा भार सोपवलेला आहे देवर्षी नारदांच्या आज्ञेनं.
नुसार आणि या विषयरूपी संसारामधून ते आता निवृत्त झाले, भोग इच्छामधून परावृत्त झाले. भगवंताच्या इच्छेने पृथ्वीपती महाराज प्रियव्रत आता राज्य करू लागले. म्हणजे आता प्रियव्रताचं राज्य त्या ठिकाणी आले. त्यांचं खरं म्हणजे भगवंताचा रागद्वेषादी सर्व मळ त्यांचे नष्ट झाले होते. भगवंताच्या आराधनेने हृदय अत्यंत शुद्ध झाले होतं. तरी पण ते आता प्रवृत्ती मार्गामध्ये म्हणजे या पृथ्वीचं राज्य करू लागले आणि त्याप्रमाणे त्याने आपलं पित्याची आज्ञा म्हणून राज्याचा कारभार स्वीकारलेला आहे. त्यानंतर जे विश्वकर्मा आहेत, आत्ताच आपण पाहिलं, टी व्हीवर पाहिलं काही दिवसापूर्वी, विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी आपल्या पंतप्रधानांनी विश्वकर्माचं स्मरण करून नवीन नवीन योजना निर्माण केल्या. तसं हे विश्वकर्मा जे आहेत त्यांची कन्या बर्हिष्मती, ही बर्हिष्मती म्हणजे या प्रियव्रताची पत्नी, तिच्यापासून त्यांना 10 पुत्र झाले. प्रियव्रत राजाप्रमाणे ते अत्यंत शीलवान, गुणी, कर्मनिष्ठ, रूपवान आणि पराक्रमी होते. आणि ऊर्जस्वती नावाची एक कन्यासुद्धा झाली. म्हणजे प्रियव्रत आणि बर्हिष्मती यांच्यापासून 10 मुले आणि एक कन्या ऊर्जस्वती झाली. ही जी 10 मुलं आहेत त्यांची नावं ती अग्नीची नावं आहेत. अग्निध्र, इद्मजिह्व, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, धृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वितिहोत्र आणि कवी अशी त्यांची नावं आहेत. यापैकी 3 जे आहेत, कवी, महावीर आणि सवन, हे 3 ऋषी जे आहेत त्यांनी पुढे ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं आणि संन्यासाश्रमाचा स्वीकार केला. प्रियव्रताची जी दुसरी पत्नी आहे तिच्यापासून त्यांना 3 पुत्र झाले. त्यांचं नाव उत्तम, तामस आणि रैवत. आणि हे 3 पुत्रसुद्धा इतके पराक्रमी होते की त्यांनासुद्धा पुढे मनुचा दर्जा प्राप्त झाला. 14 मनूपैकी हे 3 मनू आहेत, उत्तम, तामस आणि रैवत मन्वंतर. या रैवत मन्वंतराचा पुन्हा उच्चार दशमस्कंधामध्ये आपल्या बलरामाच्या विवाहाच्या वेळेस रैवतीशी जे विवाह झाला त्यामध्ये त्यांचा पुन्हा संदर्भ येतो. आता कवी, सवन आणि महावीर जे ब्रह्मचर्यव्रताने राहिले त्यांच्यानंतर या प्रियव्रत राजाने 11 अर्बुद असं राज्य केलं. 11 अर्बुद वर्षापर्यंत पृथ्वीवर शासन केलं. आता 11 अर्बुद म्हणजे काय ते थोडंसं पाहूया. 1 अर्बुद म्हणजे 10 कोटी, म्हणजे 10⁹ इतकी वर्ष, एकावर 9 शून्य, एवढे वर्ष त्यांनी राज्य केलं. या राजाचा, प्रियव्रताचा धाक असा की धनुष्याची दोरी जरी ओढली, त्याचा टणत्कार झाला तरी सगळे शत्रू, धर्मद्रोही हे लोक परागंदा होत होते. आपल्या जीवाचं भय घेऊन ते सगळीकडे लपून बसत होते आणि पळून जात होते. प्रियव्रत हा जणू विवेकहीन आणि आत्मसुद्धी झालेल्या माणसाप्रमाणे सगळ्या या ठिकाणचे भोग जे आहेत ते भोगू लागला. कारण त्यांची आज्ञाच होती पित्याची की या ठिकाणी तुला जो देह प्राप्त झाला आहे त्यामध्ये जे ऐश्वर आहे त्याचा तू उपभोग घे आणि तरी अंती तू भगवंताची प्राप्ती करून घेशील. प्रियव्रत राजाने या पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा केलेल्या आहेत. त्या राजाने पाहिलं की भगवान सूर्य म्हणजे सूर्यदेव मेरू पर्वताची प्रदक्षिणा जेव्हा करतात तेव्हा पृथ्वीचा अर्धा भाग जवळजवळ अंधारामध्ये असतो. प्रियव्रताने विचार केला की मी रात्रीचा सुद्धा दिवस करीन. आपण सुद्धा परीक्षा जवळ आली की रात्रीचा दिवस करून अभ्यास करतो. पण प्रियव्रताने या ठिकाणी या रात्रीचा दिवस करणे म्हणजे मला असं आठवतं की पूर्वी काही काळ 3-4 महिन्याचे क्रिकेट खेळायचे आणि ते सुद्धा दिवसा 10-11 वाजता सुरू व्हायचं आणि 5 वाजता बंद व्हायचं. पुढे पुढे संध्याकाळची मॅच सुरू झाली, मग लाईट लावून मॅच सुरू झाली आणि मग सोलार एनर्जीचा कन्सेप्ट आला. सोलार एनर्जीमुळे रात्रीसुद्धा आपण ते दिवे लावू शकतो. हे जे विज्ञानाने जे सिद्ध केलं ते पूर्वीपासून या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचं मूळ श्रेय जे आहे ते प्रियव्रत राजाला आहे. कोलंबस, वास्को डी गामा यांचे नावं आपण ऐकतो आणि त्याने मोठा पराक्रम केला आणि बोटीने त्याने सगळी पृथ्वी शोधून काढली. पृथ्वीमध्ये आले, या भारतामध्ये आले, भारताचा शोध लावला, हे सगळं आपण पाहतो. पण हा काळ जो या प्रियव्रत राजाचा होता तर फार पुरातन काळामध्ये त्या राजाने आपल्या
रथामध्ये बसून या पृथ्वीच्या प्रदक्षिणा केलेल्या आहेत. दुसरा सूर्य असं त्याचं तेज होतं. त्या रथाच्या चाकाने जे खड्डे पडले तेव्हा त्यापासून 7 समुद्र निर्माण झाले अशी कथा आहे. ये वा ऊह तद्रथचरणे नेमीकृत परिखातास्ते सप्त सिन्ध्वन आसन यत एव कृताः सप्तद्वीपो भुवो द्वीपाः. असे 7 द्वीप निर्माण झाले. आता त्या 7 द्वीपांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. आपल्याला ती माहिती आहेत, कारण आपण जो संकल्प करतो पूजेच्या वेळेस त्यामध्ये याचा उच्चार होतो. ती 7 द्वीप म्हणजे जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रंच, शाक आणि पुष्कर. आणि यांचा आकार कसा आहे की पहिल्यापेक्षा दुसरा द्वीप हा दुप्पट आहे, दुसऱ्यापेक्षा तिसरा जो आहे तो अजून दुप्पट आहे. अशा चढत्या आकाराने हे सगळे द्वीप आहेत. आणि या 7 समुद्राच्या बाहेर पृथ्वीच्या 4 बाजूंना हे सगळे पसरलेले आहेत. आणि पुढे आता 7 समुद्रसुद्धा त्यांनी निर्माण झाले, कारण याच रथाच्या चाकामुळे हे सगळे खड्डे पडलेले जे आहेत त्यामध्ये 7 समुद्र निर्माण झाले. आणि त्याचा उच्चार समर्थाने आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये 16व्या दशकामध्ये 4थ्या समासामध्ये केलेला आहे. क्षार सिंधू, क्षीरा सिंधू, सुरा सिंधू, आद्य सिंधू, दधी सिंधू, यक्षुरस सिंधू, शुद्ध सिंधू उदकाचा. 7 प्रकारचे सिंधू म्हणजे समुद्र. खारे पाणी, उसाचा रसाचं पाणी, नंतर मदिराचं पाणी, तूप, दूध, ताक आणि गोड्या पाण्याने भरलेले हे समुद्र. आणि एकेका समुद्राने क्रमशः 7 द्वीपांना बाहेरून वेढलेले आहे. आता यांची जी मुलगी होती, जे 7 पुत्र आहेत, त्यांना ही 7ही द्वीप जे आहेत ते द्वीप त्याने दिले आणि त्या द्वीपांचे राजा बनवले. आणि जी कन्या होती ओजस्वती, हिचा विवाह शुक्राचार्यांशी लावून दिला होता. शुक्राचार्य म्हणजे आपल्या माहिती आहे, आपल्याला पुढे अनेक वेळेस येणार आहे, मागे पण आलेले आहेत. दैत्यांचे गुरु हे शुक्राचार्य. आणि या शुक्राचार्यांना या ऊर्जस्वतीपासून कन्या झाली, तिचं नाव म्हणजे देवयानी. पुढे 9म स्कंदामध्ये पुन्हा ही कथा येते. शर्मिष्ठा, ययाती, देवयानी ही कथा येते. आता या शरीराचे विकार असतात, ते 6 विकार आहेत. शरीर धारण केलं की माणसाला तहान आहे, भूक आहे, शोक आहे, मोह आहे, म्हातारपणा आहे आणि मृत्यू आहे. हे 6 विकार आहेत. या 6 विकारांनी आणि मनासहित 6 इंद्रियांना ज्याने जिंकलं त्याची लक्षणं जी आहेत ती पण सांगितलेली आहेत. आणि मग म्हणतात की हे प्रियव्रत एकदा देवर्षी नारदांना शरण गेले आणि पुन्हा दैववशात प्राप्त झालेल्या प्रपंचात गुंतल्यामुळे माझ्याकडून मोठी चूक झाली अशी कबुली त्या ठिकाणी आपल्या सद्गुरूजवळ म्हणजे नारदांच्या जवळ प्रियव्रताने व्यक्त केली. आणि मनोमन विरक्त झालेला प्रियव्रत आता म्हणू लागला की अहो असाध्वन अनुष्ठितम, मी फार अनुष्ठान केलं पण जे साध्य करायचं ते मी केलं नाही. माझ्या इंद्रियाने मला फसवलेलं आहे. अंधारा विहिरीत ढकलल्याप्रमाणे माझं हे आयुष्य सुरू आहे. मी तर पत्नीच्या हातातील खेळणं झालेलो आहे. माझा या जन्माचा धिक्कार असो. आपल्या सद्गुरूजवळ नारदांच्या जवळ प्रियव्रताने आपलं मन त्या ठिकाणी व्यक्त केलं. परम आराध्य श्रीहरींच्या कृपेने या प्रियव्रताची विवेकशक्ती जागृत झाली. आता विवेक जागृत झाल्यामुळे, आत्तापर्यंत विवेक जागृत नसल्यामुळे या संसारात मी पडलो आणि आता विवेकशक्ती जागृत झाल्यामुळे माझ्याकडून झालेली चूक माझ्या लक्षात आली. आणि पृथ्वीवर अनुकूल असणाऱ्या माझ्या 7ही मुलांना त्यांनी आपलं एक एक द्वीप जंबू, प्लक्ष, शाल्मली, पुरुष, क्रंच, शाक, पुष्कर हे वाटून दिलं. आणि जी राणी पत्नी जी आहे तर तिलासुद्धा त्यांनी एखाद्या मृतदेहाला जसं सोडून देतो त्याप्रमाणे तिला आपल्या साम्राज्यासह तिला सोडून दिलं. आणि मनामध्ये त्यांच्या प्रियव्रताच्या वैराग्य निर्माण झालं. भगवंताच्या लीलाचं कथन करीत या प्रियव्रताने चिंतन करीत नारदाने सांगितल्याप्रमाणे पुन्हा मार्गक्रमण केलं. या प्रियव्रत राजाचा कोणतं महान कार्य केलं असा प्रश्न आला तर प्रियव्रत कृतम कर्म को नु कुर्यात विनेश्वरम ये नेमी निम्नैर करोच्छायाम
घ्नन सप्त वारिधिम. प्रियव्रत राजाने जी कर्म केली ती कोणती कर्म? सर्व शक्तिमान ईश्वराशिवाय कोणीही असे कर्म करू शकणार नाही. म्हणजे सर्व शक्तिमान ईश्वराच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे ते प्रियव्रत राजाच्या ठिकाणी होतं आणि म्हणून त्यांनी रात्रीचा अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न केला. ही सप्तद्वीप निर्माण केली, सप्त समुद्र निर्माण केले आणि रथाच्या चाकाने बनलेल्या खड्ड्यापासून ही सप्तसमुद्र जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. भूसंस्थानं कृतं येन सरिद्गिरिवनादिभिः सीमाच भूतनिवृत्त्यै द्वीपे द्वीपे विभागशः. दुसरं कार्य या प्रियव्रताने केलेलं म्हणजे या सगळ्या सृष्टीमधल्या प्राण्यांच्या सोयीसाठी या द्वीपांच्या द्वारा पृथ्वीचे विभाग केले. आता आपण जे म्हणतो एशिया खंड, युरोप आहे, तिकडे अमेरिका आहे, साऊथ आहे, दक्षिण अमेरिका आहे, हे सगळे खंड जे आहेत ती निर्माण केली. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या नद्या निर्माण केल्या आणि त्या नद्यांना त्यांचा उगम कुठून आणि त्या समुद्राला कुठे मिळतील ह्या मर्यादासुद्धा या प्रियव्रताने घालून दिलेल्या आहेत. पर्वत आहेत, वन आहेत, त्यांच्या सीमा या प्रियव्रत राजाने निश्चित केलेल्या आहेत. भौमं दिव्यं मानुषं च महित्वं कर्मयोगजं यश्चक्रे निरयोप्यम्यं पुरुषानुजनप्रियः. भगवंताचा हा भक्त होता आणि त्याने पाताळ लोक, देवलोक, मृत्यूलोक तसेच कर्म आणि योगशक्तीने झालेले ऐश्वर हे एवढं सगळं ऐश्वर नरकतुल्य मानले आणि पुन्हा या सगळ्यांचा त्याग करून त्याने वनगमन केलं. असं हे प्रियव्रत विजय नामक प्रथमोध्याय हा या ठिकाणी समाप्त होत आहे. येथे श्रीमद्भागवते पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंदे प्रियव्रत विजये प्रथमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढच्या ह्याच्यामध्ये प्रियव्रताचा पुत्र, त्याचं वंश जे आहेत अग्निद्र, त्यांचं चरित्र आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर आता उद्या आपण तो भाग पाहूया. श्रीमद्भागवताची आरती आपण म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तोरूचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा,
प्राणची कीर्तनकाराचा, जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा, तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.